नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 8 ऑक्टोबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। तर पहिला प्रश्न असणार आहे, 58व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे। आणि हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने। यावर प्रश्न हा हमखास प्रत्येक परीक्षांमध्ये विचारला जातो, म्हणून आपल्याला लक्ष देऊन हा प्रश्न करायचा आहे। आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, तारा भवाळकर या ज्या आहेत या नुकतंच जे काही 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे त्याच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी आपण त्यांचं छायाचित्र दिलेलं आहे, ते या ठिकाणी आपण पाहू शकता। यांच्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे। हे जे 98 नंबरचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे ते दिल्ली या ठिकाणी होणार आहे आणि त्याचा कालावधी 21 ते 23 फेब्रुवारी असा असणार आहे। आणि ज्या डॉक्टर तारा भवाळकर आहेत या कोण आहेत तर या ज्येष्ठ लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक संशोधक आहेत। आणि यांच्याविषयी लक्षात ठेवायचं आहे की या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या 6व्या महिला ठरल्या आहेत। यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो। त्यासोबतच आपल्याला आत्तापर्यंत जे काही मागचे 2-3 साहित्य संमेलन झालेले आहेत तर त्यामध्ये अध्यक्ष कोण होते हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो। तर मागचं जे काही 97 क्रमांकाचं मराठी साहित्य संमेलन झालेलं आहे त्याचे अध्यक्ष कोण होते, रवींद्र शोभणे, आणि ते साहित्य संमेलन अमळनेर या ठिकाणी झालेलं होतं। 96 क्रमांकाचं मराठी साहित्य संमेलन त्याचे अध्यक्ष न्यायमूर्ती चपळगावकर होते आणि ते वर्धा या ठिकाणी झालेलं आहे। 95 क्रमांकाचं साहित्य संमेलन त्याचे अध्यक्ष भारत सासने होते आणि ते उदगीर या ठिकाणी झालेलं होतं। तर या गोष्टी याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मौद्रिक धोरण समितीवर सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, वरीलपैकी सर्व। म्हणजे हे जे 3 व्यक्ती आहेत, डॉक्टर नागेश कुमार, सौगत भट्टाचार्य आणि प्रोफेसर राम सिंग यांची RBIच्या मौद्रिक धोरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे। मग याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला पाहिजे आहे। नेमकं हे RBIची मौद्रिक धोरण समिती काय असते आणि या समितीचे कार्य काय असते, तर या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत। चला मग हे जे काही मौद्रिक धोरण समिती आहे त्याची स्थापना अगोदर लक्षात ठेवायची आहे, 2016ला झालेली आहे। आणि या मौद्रिक धोरण समितीमध्ये एकूण 6 सदस्य असतात। 3 RBIकडून नियुक्त केलेली असतात आणि 3 केंद्र सरकारकडून, असे एकूण 6 सदस्य असतात। या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। तसेच या मौद्रिक धोरण समितीचे अध्यक्ष RBIचे गव्हर्नर असतात। याचं कार्य काय असतं, याचं मुख्य कार्य असतं की देशामधील जे काही महागाई असेल किंवा चलन घट असेल ते नियंत्रणामध्ये आणणे। यासाठी काय केलं जातं तर दर 2 महिन्याला जे काही बँकिंग दर आहेत देशामधले ते कमी किंवा जास्त करून महागाई किंवा चलन घट ही नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न हे या मौद्रिक धोरण समितीकडून केले जात असतात। तर हा प्रश्न मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण करंट रिलेटेड असो किंवा मग जे काही इतर परीक्षा आहेत त्याच्यामध्ये अर्थशास्त्र जर विषय असेल तर त्यामध्ये या प्रश्नावर सुद्धा भर दिला जातो, यावर प्रश्न हा विचारला जातो, म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तसेच हे जे काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। याची स्थापना 1 एप्रिल 1935ला झालेली आहे। याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे आणि सध्या याचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास। आणि याचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते RBIचे तर CD देशमुख होते, जे की महाराष्ट्रीयन होते। या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तसेच आपल्याला जे काही अर्थशास्त्र विषयाशी संबंधित ज्या काही टेक्निकल टर्म वगैरे या समजण्यामध्ये जर अडचणी येत असतील तर आपण तुमच्यासाठी अर्थशास्त्र विषयाविषयी सुद्धा या आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू। जर आपल्याला व्हिडिओ हवा असेल, ज्यांना अर्थशास्त्र विषय अवघड जातो त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आपण बनवला पाहिजे किंवा नाही त्याविषयी।
चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत. क्वाड देशांचा समुद्री सैन्य अभ्यास मालाबार भारतामध्ये कोठे होणार आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, विशाखापट्टणम. या ठिकाणी हे जे काही क्वाड देशांचं संघटन आहे त्यांचं जे काही नौदल सैन्य आहे त्यांचा अभ्यास भारतामध्ये विशाखापट्टणम या ठिकाणी होणार आहे. तर त्या संदर्भात आपल्याला लक्षात ठेवायचं आहे क्वाड देशांचा आहे मित्रांनो. यामध्ये 4 देश म्हणजे हा 4 देशांचा संघटन आहे क्वाड, आणि त्यांचं सैन्य अभ्यास भारतामध्ये होणार आहे विशाखापट्टणम या ठिकाणी. त्याचं नाव काय आहे? मालाबार. हा विचारला जाऊ शकतो आपल्याला प्रश्न. तर त्याविषयी थोडीशी अधिकची माहिती पाहूया. हा जो मालाबार सैन्य अभ्यास आहे तो हा क्वाड देशांचा नौदल सैन्य अभ्यास असणार आहे. 8 ते 18 ऑक्टोबर त्याचा कालावधी असणार आहे. आणि हा क्वाड काय आहे नेमकं? हा 4 देशांचा संघटन आहे. ते 4 देश कोणते आहेत? अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच 2024मध्ये जे काही अलीकडचे सैन्य अभ्यास झालेले आहेत या सैन्य अभ्यासावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जातो. म्हणून त्या ठिकाणी आपण याची रिव्हिजन करणार आहोत की नेमके कोणते सैन्य अभ्यास 2024 या वर्षामध्ये झालेले आहेत. तर पहिला असेल डेझर्ट सायक्लॉन, जे की भारत आणि UAE या देशांच्या दरम्यान झालेला आहे. सहयोग कायजिन नावाचं सैन्य अभ्यास भारत आणि जपान या देशाच्या दरम्यान झालेला आहे. खंजीर, जे की भारत आणि किर्गिस्तान या देशाच्या दरम्यान झालेला आहे. वायुशक्ती भारतीय वायुसेनेचा होता. त्यानंतर दोस्ती सैन्य अभ्यास जो होता हा दोस्ती सैन्य अभ्यास याला स्टार करून ठेवा मित्रांनो, कारण हा 3 देशांच्या दरम्यान झालेला आहे. भारत, मालदीव आणि श्रीलंका. हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. हा स्टार करून ठेवा. तसेच समुद्र लक्ष्मण नावाचा सैन्य अभ्यास भारत व मलेशिया या देशांच्या दरम्यान झालेला आहे. गगनशक्ती हा भारतीय वायुसेनेचा सैन्य अभ्यास होता. पर्वत प्रहार हा भारतीय जे काही इंडियन आर्मी आहे त्याचा हा सैन्य अभ्यास होता. धर्मा गार्जियन भारत आणि जपान या देशांचा सैन्य अभ्यास होता. डस्टलिंग भारत, उझबेकिस्तान. शक्ती नावाचा सैन्य अभ्यास भारत व फ्रान्स या देशांच्या दरम्यान झालेला आहे. तर्कश नावाचा सैन्य अभ्यास भारत व अमेरिके या देशाच्या दरम्यान झालेला आहे. तरंगशक्ती हा भारतीय वायुसेनेचा सैन्य अभ्यास होता. मैत्री सैन्य अभ्यास भारत व थायलंड हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तसेच वरुण नावाचा जे सैन्य अभ्यास झालेला आहे ते भारत व फ्रान्स या 2 देशांच्या दरम्यान पार पडलेला आहे. तर हे इतर जे काही सैन्य अभ्यास आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत मित्रांनो, कारण यावर सुद्धा परीक्षांमध्ये प्रश्न येतो हमखास. म्हणून या ठिकाणी आपण सर्व जे काही महत्त्वाचे सैन्य अभ्यास ते कव्हर केलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगायचा आहे. आणि जे विद्यार्थी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आलेले आहेत, पहिल्यांदा आपलं चॅनल पाहत आहेत, त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण मित्रांनो अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ हे आपण दररोज आपल्या चॅनलवर हे घेत असतो. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत. दृष्टिहीन व्यक्तींसाठी जगातील पहिला जेनेरिक्स बायोनिक विजन सिस्टम कोणत्या देशाने विकसित केले आहे? आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, ऑस्ट्रेलिया या देशाने हा नुकतंच जे काही जेनेरिक बायोनिक विजन सिस्टम असणार आहे ज्यांना दृष्टी नाही, दृष्टिहीन व्यक्तींसाठी ते असणार आहे. तर या ठिकाणी छायाचित्रामध्ये तुम्ही बघू शकता ते कशा प्रकारचं नेमकं आहे आणि त्याविषयी थोडी अधिकची माहिती बघूया. हा जो काही त्यांनी तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे ते दृष्टिहीन लोकांसाठी आहे मित्रांनो, ज्यामुळे ज्यांना दृष्टी नाही ते लोक आता पाहू शकणार आहेत. हा एक प्रकारचा बायोनिक डोळा आहे. याला ऑस्ट्रेलिया देशाच्या मोनाश युनिव्हर्सिटीने विकसित केलेला आहे. यामध्ये काय असेल की डोळ्यासारखा दिसणारा कॅमेरा असेल तो फिट केला जाईल आणि याला जो की हा कॅमेरा ब्रेनला सिग्नल देण्याचं काम करेल आणि त्या माध्यमातून त्या व्यक्तीला दिसेल समोर काय चालू आहे. तर या ठिकाणी छायाचित्र आपण दिलेलं आहे. अशा प्रकारचा एक प्रकारचा डोळाच असणार आहे जो की कॅमेरासारखं काम करणार आहे आणि त्याला ते ब्रेनला सिग्नल्स देऊन समोरच्या व्यक्तीला जो दृष्टीहीन आहे तो दिसणार आहे. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत याविषयी की नेमका हा कोणत्या देशाने विकसित केलेला आहे आणि कोणासाठी आहे. तसेच इतर जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे की आपल्या डोळ्याशी संबंधित परीक्षांमध्ये सायन्स या घटकाखाली येतात तर ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मानवी डोळ्यातील लेन्स कोणते आहे असं विचारलं जातं परीक्षेमध्ये. ते कॉन्व्हेक्स प्रकारची मानवी डोळ्यात लेन्स असते, हे आपण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. तसेच 2 आजार डोळ्याशी संबंधित विचारले जातात, जसं दूरचं स्पष्ट न दिसणे या आजाराला काय म्हणतात म्हणून विचारलं जातं. तर त्याला मायोपिया असं म्हटलं जातं, त्यालाच निकट दृष्टीदोष असं म्हटलं जातं.
जवळचे स्पष्ट न दिसणे, त्यालाच हायपरमेट्रोपिया अर्थात दूरदृष्टीदोष असं म्हटलं जातं. या काही डोळ्याशी संबंधित आजार आहेत, त्यावर आपल्याला परीक्षांमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न पाहायला मिळतो. तर या गोष्टी लक्षात ठेवा. तसेच डोळ्यांचा अभ्यास करणारी जी शाखा आहे त्याला काय म्हटलं जातं? तसेच डोळ्यांचा अभ्यास करणाऱ्या शाखेला ऑप्थॅल्मॉलॉजी म्हणून असं म्हटलं जातं त्याला. तर हा जे काही आपण एक्स्ट्राचे पॉईंट्स घेतलेले आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, टेनिसमध्ये पहिला चायना ओपन 2024चा किताब कोणी जिंकला आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, कार्ल अल्कराज याने नुकतंच हा चायना ओपनचा किताब जिंकलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला पाहायची आहे. हा जो कार्ल अल्कराज आहे तो स्पेनचा टेनिसपटू आहे. याने नुकतंच टेनिसपटू जेनिक सिनर याचा पराभव केलेला आहे आणि हा चायना ओपनचा जो किताब आहे ते स्वतःच्या नावावर केलेला आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा. तसेच ज्या काही इतर खेळ स्पर्धा आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत, जे की आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात, त्याच्या स्पर्धा कोणी जिंकलेल्या आहेत हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. जसं फ्रेंच ओपन पुरुषांची 2024ची जी झालेली आहे त्याचा विजेतासुद्धा कार्ल अल्कराज हाच होता. फ्रेंच ओपन महिलांची जी झालेली आहे त्याची विजेती एगा स्विटेक आहे. तसेच जे काही नुकतंच 45व जागतिक बुद्धिबळ ऑलिम्पियाड पार पडलेला आहे त्या ऑलिम्पियाडचा विजेता हा भारतीय संघ ठरलेला आहे. पुरुष भारतीय संघ आणि महिला भारतीय संघ दोन्ही संघांनी आपल्या भारतासाठी या चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल आणलेलं आहे आणि इतिहास घडलेला आहे मित्रांनो. कारण अशा प्रकारचं बुद्धिबळ जागतिक लेवलला जे बुद्धिबळ ऑलिम्पियाड झालेलं आहे त्याच्यामध्ये भारतीय पुरुष संघ तसेच महिला संघ दोन्हींनी भारतासाठी गोल्ड मेडल हे जिंकलेलं आहे. तर हा पॉईंट आपल्यासाठी IMP आहे, तो आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, भारताची पहिली एअर ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू केली जाणार आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, दिल्ली या शहरामध्ये भारताची पहिली एअर ट्रेन ही सुरू केली जाणार आहे. तर नेमकं ही एअर ट्रेन काय आहे त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला पाहायची आहे. ही जी एअर ट्रेन असणार आहे ती दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे त्या ठिकाणी सुरू केली जाणार आहे. या विमानतळावर वेगवेगळे जे काही टर्मिनल असतात त्या टर्मिनलला जोडण्यासाठी ही ट्रेन चालवली जाणार आहे त्या एअरपोर्टच्या मध्ये. कारण मित्रांनो हा जो विमानतळ आहे ते आकाराने खूप मोठा असल्यामुळे एका टर्मिनलपासून दुसऱ्या टर्मिनलला जाण्यासाठी लोकांना ॲक्सेस मिळत नाही आहे. त्यामुळे ते अजून सोपं व्हावं म्हणून ही एअर ट्रेन अशा प्रकारची त्या ठिकाणी सुरू केली जाणार आहे आणि त्याचं काम हे 2027पर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. त्यासाठी 2000 कोटी रुपये खर्च येणार आहे आणि हा जो काही एअर ट्रेनचा प्रोजेक्ट असणार आहे ते 7.7 किलोमीटरचं क्षेत्र हे कवर करेल. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण अशा प्रकारची एअर ट्रेन पहिल्यांदाच आपल्या भारतामध्ये सुरू होत आहे आणि ते दिल्ली या विमानतळावर होत आहे. तर या गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात, ते आपण लक्षात ठेव. त्यानंतर दररोज आपण जसा कालच्या घडामोडींना क्विक रिव्हिजन देतो तसं आता फटाफट या ठिकाणी फास्ट रिव्हिजन बघणार आहोत. तर कालचा पहिला प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच इराणी कप 2024 कोणत्या संघाने जिंकला? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, मुंबई या संघाने हा इराणी कप जिंकलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन केले, ते महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, वाशिम या जिल्ह्यामध्ये नुकतंच या बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच प्रकाशित रिपोर्टनुसार विदेशी मुद्रा जमवणारा भारत कितवा देश बनला आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, चौथा देश हा बनलेला आहे. याविषयी आपण डिटेलमध्ये काल माहिती पाहिलेलीच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, प्रधानमंत्री मोदींनी धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियानाला सुरुवात कुठून केली आहे? तर याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, झारखंड या राज्यामधून या अभियानाला सुरुवात केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच प्रधानमंत्री कृषी विकास योजना व कृषी उन्नती योजनेसाठी केंद्र सरकारने किती रुपयांचे बजेट मंजूर केले आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, 1,00,000 कोटी या 2 योजनांसाठी सरकारने बजेट मंजूर केलेलं आहे. याविषयी आपण काल डिटेलमध्ये बघितलेलंच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच नागालँड या राज्याने 25व्या हॉर्नबिल महोत्सवासाठी कोणत्या देशाला भागीदार बनवले आहे?
आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, वेल्स हा देश या हॉर्नबिल महोत्सवासाठी भागीदार देश बनलेला आहे. काल आपण याविषयी सुद्धा डिटेलमध्ये माहिती पाहिलेलीच आहे. त्यानंतर मित्रांनो, काल आपण एक होमवर्क क्वेश्चन दिला होता आणि तो प्रश्न असा होता की नुकतेच दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे. आणि याचं योग्य उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी उत्तर हे कमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन, कारण चांगल्या प्रकारे तुम्ही प्रयत्न हे करत आहात. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसणारच आहे मित्रांनो. आणि अशाच प्रकारचे प्रयत्न हे प्रत्येकाने करायचे आहे, कारण मित्रांनो जे काही होमवर्क क्वेश्चन आपण घेतो ते परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण असणारे आणि जे परीक्षेत येतील असेच होमवर्क क्वेश्चन या ठिकाणी घेत असतो. म्हणून कमीत कमी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जरी उत्तर नाही आलं तरी आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं डिस्कस हे उत्तर करतच असतो. म्हणून उत्तर देण्याचा प्रयत्न हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी करायचा आहे मित्रांनो. आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, मिथुन चक्रवर्ती यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवा. तसेच आजचा होमवर्क क्वेश्चन काय असणार आहे की नुकतेच बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक कोणत्या राज्यात पारित करण्यात आलेलं आहे. आणि याचे ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी कमेंटमध्ये अवश्य द्यायचं आहे मित्रांनो, कारण हे खूप IMP प्रश्न आहेत जे आपल्या परीक्षांमध्ये येणाऱ्या दिसणारच आहेत. म्हणून अशा प्रकारचे प्रश्न आपल्याकडून मिस नाही झाले पाहिजे, ते प्रत्येकाला आलेच पाहिजे. उत्तर प्रत्येकाने द्यायचंच आहे. बघूया किती विद्यार्थी आहेत की जे आपल्याला याचं उत्तर हे कमेंटमध्ये देतात. त्यानंतर मित्रांनो थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा त्यांनासुद्धा मिळेल. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्या ठिकाणी सुद्धा जॉईन करून घ्या, कारण त्या ठिकाणी आपण जे काही वेगवेगळं करंट अफेअर्सशी संबंधित स्टडी मटेरियल असतं ते मोफत त्या ठिकाणी आपण टाकत असतो. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.